आपली बाटी आता तयार आहे डाळमध्ये। आता बाटी चुरून घ्यायची आणि वरून डाळ टाकायची, छानपैकी मस्त साजूक तूप टाकून खाऊया। चला, धन्यवाद। स्वादिष्ट मेनूमध्ये आपले स्वागत आहे। बट्टी कशी बनवायची ते बघतोय आपण। तर 5 वाटी पीठ घेतलंय गव्हाचं, तर 1 मोठी वाटी रवा घेतलाय, बारीक रवा, अर्धा चमचा हळद, धने पावडर 1 चमचा, ओवा अर्धा चमचा, दही घेतलंय अर्धी वाटी दही, तेल 1 पडी, चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता सर्व जिन्नस लागलं पाहिजे पिठाला। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ आपण आता। थोडं तेल टाकून मळून घेऊ आता। थोडं 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहेत आपण। तेल लावून घ्यायचं आता। हे बघा, हे ओव्हन आहे, याच्यावर आपण बट्ट्या शिजवणार आहोत। जाडीला तेल लावून घ्यायचंय। आता या जाडीवर आपण बट्ट्या ठेवणार आहोत। स्लो गॅसवरच या बट्ट्या आपण शिजवणार आहोत। हे बघा, आता सर्व बट्ट्या आपण अशा ठेवून घेऊ। आपल्या बाटी आता शिजत आली। आता तुपात टाकून घेऊ आपण त्यांना। हे बघा, अशी फोडून घ्यायची आतून। हे बघा किती लेयर्स आहेत बट्टीला, आणि याच्यात तुपात सोडायची आणि वरून असं थोडं तूप टाकायचं। आपली बाटी आता तयार आहे डाळमध्ये। आता बाटी चुरून घ्यायची आणि वरून डाळ टाकायची, छानपैकी मस्त साजूक तूप टाकून खाऊया। चला, धन्यवाद। अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।